ज्यावेळेस हे सगळं तपासणी वगैरे चालू आहे त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक वेगळं भरारी पथक नेमावं. जे बोगस आहेत ते या सगळ्या जुगाडाच्या तयारीला लागलेत. कुठल्याही दवाखान्यात पाठवा, लोकलच्या नका पाठवा, आम्हाला लांब पाठवा, तरी आम्ही जुगाडाच्या तयारीला लागलोत असं मात्र कुठं ना कुठंतरी त्यांच्याकडनं दिसतंय. दिव्यांगजनाचं जीवन सुकर बनवण्यासाठी नेमकं काय करता येईल याच्यासाठीच एक व्हिजन डॉक्युमेंटरी बनवली आहे. दिव्यांग हित फक्त कागदावरच आहे. दिव्यांग आरक्षण तयार केले दिव्यांगजनासाठी, पण फायदा घेतला जातोय बोगस दिव्यांगाकडनं. पदोन्नती, दिव्यांगाचं प्रमोशन, दिव्यांगाची गावाजवळ स्वतःच्या स्थानाच्या जवळची बदली, या सगळ्या गोष्टी ह्या दिव्यांगजनासाठी बनवलेले नियम आहेत. पण या नियमाचा फायदा मात्र चक्क बोगस दिव्यांग घेताना किंवा लुटताना दिसलेले आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आल्या, आतापर्यंत सगळे बोगस दिव्यांगचे पूर्ण प्रकरण, कितीतरी MPSCतले प्रकरण, याद्या, प्रत्येक जिल्ह्यातील प्रकरण, या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास ज्यावेळेस मुंडे साहेबांनी केला त्यावेळेस त्यांनी या सगळ्यावरच एक कॉन्क्रीट पर्याय म्हणून शासन निर्णय काढला 9 ऑक्टोबर 2025ला. या शासन निर्णयाबद्दल आपण बोललोय आणि या शासन निर्णयाच्या सगळ्या गोष्टी सर्व दिव्यांगजनाला आता माहीत झाल्या. या शासन निर्णयानुसार दिव्यांगजनाची दिव्यांगत्वाची तपासणी करायची आणि या तपासणीनंतर पण आस्थापनेला जर असं जाणवलं, आस्थापना म्हणजे ज्यांनी नोकरी दिलेली आहे ते, यांना जर जाणवलं की नाही या ठिकाणी त्यांना शंका येतं, तर त्या ठिकाणी पण आस्थापनेला ते अधिकार आहेत की त्या दिव्यांगजनाचं दिव्यांगत्व परत तपासून घ्यावं. पण हे तपासत असताना नेमकं ते तपासणीस कुठं पाठवणार आहेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न खऱ्या दिव्यांगाच्या मनात आहे. जर समजा तुम्हाला तपासणी करायची आहे तर ते जे संशयित दिव्यांग आहेत त्यांची तपासणी करण्यासाठी तुम्ही जिल्ह्याच्या हॉस्पिटलला पाठवणार असाल, त्याच डॉक्टरकडे पाठवणार असाल, तर मग याच्यामध्ये पारदर्शकता कशी राहील? एक. दुसरी गोष्ट, ते जे UDAI कार्ड किंवा UDAI सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्र शासनाचं प्रमाणपत्र त्या बोगस दिव्यांगाने स्वतःच्या हाताने तर लिहिलेले नाहीयेत, शिक्के स्वतः तर मारलेले नाहीयेत, हे लिहिलंय कोणत्या तरी एका अधिकाऱ्याने, मेडिकल ऑफिसरने, त्याच्यावर शिक्के मारलेत कोणत्या तरी एका हॉस्पिटलचे. हे सगळं होत असताना परत त्याच मेडिकल टीमकडं दिव्यांग पाठवणं एक चुकीची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत जे काही बोगस दिव्यांग सापडलेत, काही जणांना जसं बाळू मारकड 5 वर्षासाठी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. काय होणार आहे? म्हणजे बरोबर आहे, दिव्यांग हक्क अधिनियमाचं उल्लंघन म्हणजे काय इतकी विशेष गोष्ट नाही. खऱ्या दिव्यांगजनाचा हक्क वरबाडून घेणं इतकी काही विशेष अवघड गोष्ट नाही किंवा फार मोठा गुन्हा नाही, असंच त्याच्यातून म्हणायचंय का? हे असे सापडलेले दिव्यांग प्रमाणपत्र आता 3 महिन्यामध्ये जो अहवाल सादर करायचा त्या अहवालामध्ये सापडलेले बोगस दिव्यांग आणि त्यांचे प्रमाणपत्र, या सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास होणं जरुरी आहे. आणि हे प्रमाणपत्र दिले कोणी, कुठल्या दवाखान्यातून मिळाले, कोणत्या यंत्रणेने दिले, नेमकं त्याची तारीख काय, केस पेपर कसं डायग्नोसिस केलं गेलं, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या यंत्रणेमधील जे जिम्मेदार अधिकारी आहेत त्यांच्यावर पण कलम नंबर 91 नुसार गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. कलम नंबर 91 दिव्यांग हक्क अधिनियम 2016 स्पष्ट सांगतंय, दिव्यांगजनाचे लाभ घेण्यासाठी जे काही सगळे फंडे करून क्लुप्त्या करून ते जर वापरले तर ते कलम नंबर 91 नुसार येते. आता UDAI कार्ड काय स्वतः दिव्यांग हाताने लिहिणार नाही, ठीक आहे. असे काही आहेत महाभाग ज्यांचे की बोगस दिव्यांग म्हणजे व्हॅलिडच नाही आहेत, पण ते पण तिथं सबमिट केलेले आहेत. हे महाभाग फक्त नोकरीतच नाही आहे, संजय गांधी निराधार योजनेत आहेत, तुमच्या रेशनमध्ये आहेत, ST महामंडळात तर लाईनीने आहेत, ठीक आहे. ते महाभाग थोडे वेळ बाजूला काढा. पण ज्यांच्याकडे UDAI आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाचं प्रमाणपत्र असेल, हस्तलिखित असेल किंवा आताचं UDAI असेल, या सगळ्या गोष्टी काही त्यांनी केलेल्या नाही. त्याच्यासाठी कोणती ना कोणती तरी आस्थापना जिम्मेदार आहे. या दृष्टीने मात्र आरोग्य मंत्रालय यांनी कडक आदेश काढले पाहिजेत, कडक पत्र काढलं पाहिजे. म्हणजे दिव्यांग मंत्रालयाचा जो शासन निर्णय आला त्या निर्णयाच्या आधारे आणि त्या ठिकाणी स्पष्ट लिहायला पाहिजे, आतापर्यंत ज्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद झालेली आहे, ज्याची पडताळणी होणार आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये जे मेडिकल ऑफिसर्स, जे सरकारी दवाखान्यातील कर्मचारी किंवा
जे कोणी जिम्मेदार असेल त्यांच्यावर पण कलम नंबर 91 नुसार कारवाईच होईल. हे जर झालं तर आणि तरच तुकाराम मुंढे साहेबांची जी मेहनत चालू आहे खऱ्या दिव्यांगजनासाठीची, त्या मेहनतीला खरं फळ मिळेल. आणि याच्यावर आणखीन एक गोष्ट व्हावी, स्क्रुटिनी करत असताना, आता जे 3 महिन्यात सगळा अहवाल सादर करायचा आहे ते स्क्रुटिनी करत असताना मेडिकल टीम तर राहावीच, डॉक्टर तर राहावेच, कारण निदान तेच करणार आहेत. त्याच्याच बरोबर IAS IPS अशासारखे अधिकारी त्या टीमचा भाग राहावे. त्याच्याच बरोबर त्या ठिकाणचे काही दिव्यांग त्या टीमचा भाग राहावे. आणि त्याच्याच बरोबर एखादी चांगली संस्था पण त्या ठिकाणचा, जेणेकरून की टीम ही 5-7 मेंबरची बनेल. आणि त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट झाली तर सोन्याहून पिवळं, ज्यावेळेस हे सगळं तपासणी वगैरे चालू आहे त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक वेगळं भरारी पथक नेमावं आणि त्या भरारी पथकाला महाराष्ट्रामध्ये पूर्ण अधिकार द्यावे जोपर्यंत ह्या सगळ्या तपासण्या होत आहेत. कुठं ना कुठंतरी वॉच राहील आणि त्या वॉचमुळं चेरीमेरी आणि या सगळ्या गोष्टी देऊन आपलं जे बोगसपण आहे ते लपवण्याचं काम होणार नाही. कारण की जे बोगस आहेत ते या सगळ्या जुगाडाच्या तयारीला लागलेत. गोपनीय माहितीनुसार हे सगळं पुढे येते. कुठल्याही दवाखान्यात पाठवा, लोकलच्या नका पाठवा, आम्हाला लांब पाठवा, तरी आम्ही जुगाडाच्या तयारीला लागलोत असं मात्र कुठं ना कुठंतरी त्यांच्याकडनं दिसतंय. आणि या गोष्टी जर होणार असतील तर एवढी सगळी मेहनत करून शासन निर्णय काढलाय आणि त्या निर्णयाच्या जर पळवाटा शोधण्याचा प्रयत्न होत असेल तर हे मात्र खऱ्या दिव्यांगजनाचं हिताचं नाही. म्हणून या गोष्टीत मात्र प्रत्येक आस्थापना, ज्यांना ज्यांना हे पत्र गेलंय, प्रत्येक सेक्रेटरी ज्यांना हा शासन निर्णय गेलाय, त्या प्रत्येक सेक्रेटरीने ताबडतोब आपल्या आपल्या विभागासाठी असे निर्देश देणारे पत्र काढणं क्रमप्राप्त आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढचा व्हिडिओ मात्र तुकाराम मुंढे साहेबांची एक नवीन व्हिजन, ज्या व्हिजनमध्ये तुकाराम मुंढे साहेबांनी सार्वजनिक दिव्यांग हिताचा विचार, त्या दृष्टीने महाराष्ट्रात होणारे पुढील बदल आणि दिव्यांगजनाचं जीवन सुकर, जास्तीत जास्त सुकर बनवण्यासाठी नेमकं काय करता येईल याच्यासाठीची एक व्हिजन डॉक्युमेंटरी बनवली आहे. स्वतः मुंढे साहेबांनी हे सगळं तयार केलेली डॉक्युमेंटरी आहे. या संदर्भामध्ये सविस्तर बोलू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.